आणि ते झालंच, काँग्रेस संपवून टाकली. त्यांना असं वाटतं की परभणीत त्यांच्याशिवाय दुसरा कोणता नेता पैदा होऊ नये, पण ते नेते जिंदगीत होऊ शकत नाहीत. काँग्रेसमधलेच काही लोक जे आहेत ज्यांनी मला या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकद लावून पाडण्याचं काम केलं. वाकोड नावाचा विरोध तर पहिल्यापासूनच होता. विजय वाकोडे गेल्यानंतर दुसरा वाकोडे तयार होऊ नये, पैशाचा महापूर आणून आणि माझ्याबद्दल बॅड पब्लिसिटी करून काँग्रेसच्याच काही लोकांनी मला या ठिकाणी पराभूत केलं. गौतमनगरचे जे तरुण आहेत सुधीर भाऊ कांबळे अनेक वर्षापासून त्यांचे निष्ठावंत होते, त्यांच्यासाठी ते काही करू शकले नाही. मला काँग्रेसच्या कोणत्याच प्रदेशाच्या माणसानं मदत केली नाही. मला सांगायचं की त्यांनी एक निवडणूक लढवा नगरपालिकेची परभणीमध्ये, त्यांच्या एवढ्यात मी निवडणूक लढवतो. ते लढू शकत नाहीत, त्यांना लोक मानतच नाहीत, तर ते नेते कसे होतील. परभणी जिल्ह्यात नगरपालिकेच्या निकालानंतर परभणी शहरात महापौर उपमहापौर सगळे पदावर बसलेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 6 उमेदवार आशिष वाकोडे आहेत. सर, तुम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी भेटली, तुमचा पराभव झाला. नेमकं जेव्हा तुमच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर सगळे नेते मंडळी सांगितलं आशिषला आम्ही तिकीट देऊन निवडून आणू, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करू, सगळ्या प्रकारच्या पक्षाकडून तुम्हाला ऑफर आली, तुम्ही काँग्रेस पक्ष निवडला आणि शेवटी तुमचा पराभव झाला. तुम्हाला काय तुमच्या पराभवाची कारणे काय? सगळ्यात पहिले तर मला जे 1100 लोकांनी मला मतदान केलं त्या 1100 लोकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि काँग्रेस पक्षामध्ये मी जाण्याचं एकमेव कारण होतं की या देशाचे नेते राहुल गांधी साहेब जेव्हा माझ्या घरी आले वाकोडे साहेब गेल्यानंतर, त्यांनी मला त्या ठिकाणी आधार दिलता, मला शब्द दिलता की आशिष, तुमच्या परिवाराचं पुनर्वसन काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल, तुमचं राजकीय पुनर्वसन काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल. ह्या गोष्टीवरच मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी मला तिकीट दिलं, प्रदेशाध्यक्षांनी तिकीट दिलं आणि मी निवडणूक लढवली, पण त्यात माझा पराभव झाला. याच्या मागं काँग्रेसमधलेच काही लोक जे आहेत ज्यांनी मला या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकद लावून पाडण्याचं काम केलं. ह्या लोकांनी माझ्या विरोधात, माझं जेव्हा इलेक्शनला मला तिकीट भेटलं त्यावेळेस माझं पॅनलसुद्धा या लोकांनी होऊ दिलं नाही. माझ्यासोबत जे उमेदवार, चांगले उमेदवार प्रभाग क्रमांक 6 निवडणुकीत तयार होऊ लागले निवडणूक लढवायला, त्यांना हे दाब दबाव आणून पैशाचा आमिष दाखवून त्यांनी माझ्यासोबत लढू दिलं नाही. आणि या वार्डामध्ये, माझ्या प्रभाग क्रमांक 6 पैशाचा महापूर आणून आणि माझ्याबद्दल बॅड पब्लिसिटी करून काँग्रेसच्याच काही लोकांनी मला या ठिकाणी पराभूत केलेलं आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीचे जे अध्यक्ष आहेत, जे स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणतात, त्यांनी परभणीत एकदा इलेक्शन लढून दाखवावं असे सिद्धार्थ हाती आंबिरे यांनी पहिल्या दिवशीपासून, वाकोडे साहेब गेल्यापासून माझ्यासोबत हे थर्ड क्लास खालच्या दर्जाचं राजकारण केलं. जे लॉंग मार्च मी काढला होता त्या लॉंग मार्चला त्यांचं म्हणणं होतं की तू रवी सोनकांबळेला सोबत घेऊ नको, मी तुला पैसे लावतो आणि मी माझ्या म्हणण्यावर तू लॉंग मार्च काढ. पण मला त्या हत्यामिराज साहेबाचं सगळं राजकारण माहीत आहे. त्यांना असं वाटतं की परभणीत त्यांच्याशिवाय दुसरा कोणता नेता पैदा होऊ नये, पण ते नेते जिंदगीत होऊ शकत नाहीत. मला सांगायचं की त्यांनी एक निवडणूक लढवा नगरपालिकेची परभणीमध्ये, त्यांच्या एवढ्यात मी निवडणूक लढवतो. ते लढू शकत नाहीत, त्यांना लोक मानतच नाहीत, तर ते नेते कसे होतील. आणि त्या माणसानं मला पूर्ण साम दाम दंड भेद सगळं करून माझी उमेदवारी तिकीट काटण्यापासून प्रयत्न केलता. आखरीच्या दिवसपर्यंत मला तिकीट भेटू द्यायचं नाही असं त्याचा विचार होता, पण ते झालं नाही. तिकीट भेटलं, मग दुसरं कसं करायचं, तर त्यांनी मला पॅनलमध्ये माणसं येऊ दिले नाही. इथं पैशाचा महापूर केला. त्या परभणीत पूर्ण युती होती शिवसेनेची आणि काँग्रेसची, फक्त प्रभाग क्रमांक 3 नाही केली. कारण प्रभाग क्रमांक 6 आशिष वाकोडेला पाडायचं होतं आणि प्रभाग क्रमांक 3 रवी सोनकांबळेला पाडायचं होतं. म्हणून यांना असं कुटील डाव या आमच्यासोबत केलेला आहे. तुम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ही कल्पना दिली नाही का बाबा असं व्हायला इथं, आणि पक्षाने तुम्हाला काय सहकार्य केलं नाही? म्हणजे तुम्ही म्हणाले पैशाचा महापूर, तुम्हाला काय पैशाची मदत केली नाही का पक्षांनी? काँग्रेस पक्षातले फक्त मी ज्यांना माझ्या वडिलाचे जे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक समजतो, असे सुरेश दादा देशमुख यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. त्यानंतर मुजाहिद खान यांनी मला मदत केली काँग्रेसचं तिकीट मिळवून देण्यामध्ये, तिकीट काढण्याचा प्रयत्न करू लागले. भगवान वाघमारे यांनी आम्हाला मदत केली आणि नदीम इनामदार यांनी मदत केली. पण जेव्हा हे सगळं होऊ लागलं, माझे माणसं काढू लागले, हे जे उमेदवार पळू लागले, तेव्हा मी यांना सांगितलं, वरिष्ठांना सांगितलं, पण तिथं कुठलंही कोणी आलं नाही. वरिष्ठातलं काँग्रेसमधलं कोणता माणूस आला नाही परभणीत. माझ्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी कुठल्याच एकही सभा नाही झाली, एक रॅली झाली नाही. एक शेवटच्या दिवशी मग दादानी सभा घेतली या ठिकाणी, बाकी दुसरं कोणी आला नाही. महाराष्ट्राचा नेता आला नाही, कोणता त्याला काय म्हणतात स्टार प्रचारक आला नाही.
फक्त मी माझ्या जीवावर या ठिकाणी वार्डात फिरून माझ्यासोबत जे उमेदवार होते दिलेले होते ते अतिशय ते पॉवरफुल नव्हते, कोणत्याच अँगलनं ते इलेक्शन लढू शकत नव्हते, पण त्यांनी माझ्यासोबत खंबीरपणे मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि या ठिकाणी मला काँग्रेसच्या कोणत्याच प्रदेशाच्या माणसानं मदत केली नाही. त्यांनी सांगितलं होतं, माझ्या घरी आले होते, सतेज पाटील साहेब आलते, हर्षवर्धन सपकाळ साहेब आलते, त्यांनी माझ्या आईला सुद्धा शब्द दिला होता. पण ज्यांना तुम्हाला दिसतंय, तुम्हाला आम्ही सांगतो की तुमच्या काँग्रेसचे माणसं आम्हाला पाडेलेत, आमच्या विरोधात कट कारस्थाने करायलेत. आमच्या आता त्यांच्यासोबतचे अजून 4-5 जण आहेत इथं जे काँग्रेसच्या नगरसेवक होते 6 नंबर मध्ये. विरोध आशिषचा विरोध होता का आशिष नावाचा विरोध आहे का आशिष कोणासोबत राहावं लागलं? वाकोड नावाचा विरोध तर पहिल्यापासूनच होता. विजय वाकोडे गेल्यानंतर दुसरा वाकोडे तयार होऊ नये यासाठी विरोध होता. आणि रवी सोनकांबळे संघ मी 1 वर्षापासून ते माझ्या सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत होते. लॉंग मार्च असेल किंवा मग काँग्रेसमध्ये घेऊन जात असतील किंवा तिकीट आणूच तर त्यांचं तिकीट कटलं. शेवटी त्यांना तिकीट भेटलं नाही. 3दा महापौर नगरसेवक आणि 1दा महापौर राहिलेले माणसं तिकीट काटलं, पण माझं काटू शकले नाही. त्यांच्यासोबत राहत होतो म्हणून त्यांच्या जीवाला अशी आग लागली होती खालून की ह्या माणसासोबत हे राहायला, ह्या माणसालाच मोठं करायला, इकडे न्यायला तिकडे न्यायला, तर ही गोष्ट होती. याच्यामुळे त्यांना त्यांच्या बुडाला आग लागली. त्याच्या पहिल्या दिवशीपासून वाकोडे साहेब गेल्याच्या त्या दिवशी त्यांची बॉडी घरी आणली, त्या दिवशीपासून सिद्धार्थ हातेआंबेरेनं राजकारण करायला सुरुवात केली होती. एकही नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. आमचे गौतम नगरचे जे तरुण आहेत सुधीर भाऊ कांबळे अनेक वर्षापासून त्यांचे निष्ठावंत होते, त्यांच्यासाठी ते काही करू शकले नाही आणि बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिले. आता एकच नगरसेवक निवडून आले त्यांच्या सोबत राहते ते आमचे रणखाम सर, ते बी काँग्रेसमधून निवडून आले. त्यांना शिवसेनेतून निवडून आणायचं काम त्यांनी केलं. आणि एकही बुधाचा माणूस काँग्रेसना इथून निवडून नाही आणता आला. याचं सगळं जर जात असेल तर ते हातेआंबेरेला जाते, कारण की हे माणूस महाराष्ट्राचा नेता स्वतःला म्हणते, पण बुधाचा एकही माणूस निवडून आणू शकत नाही. आणि ते झालंच, काँग्रेस संपवून टाकली, एकही बुधाचा माणूस निवडून आला नाही. म्हणजे मग काँग्रेसचे जे मागच्या महापालिका काँग्रेसचे जेवढे उमेदवार होते, आता तुम्ही काँग्रेसची परिस्थिती बघितली किती बिकट झाली, त्याला जिम्मेदार कोणाचे? काँग्रेसचे एवढे नगरसेवक कमी झाले याला इथल्या काँग्रेसच्या 2-4 जणांना, याच्यामध्ये सिद्धार्थ हातेआंबेरे एक आहे, बाकी ज्याची नावं घेत नाही मी, नावं घ्यायची मला गरज नाही, परभणीला सगळ्या माहिती आहे. मागच्या वेळेस 32 का 31 नगरसेवक काँग्रेसचे वन साइड होते वरपुडकर साहेबाच्या नेतृत्वामध्ये. आणि आज असं झालंय की युती करून 12 नगरसेवक निवडून आलेत. आणि अशा ठिकाणी युती केली जिथं ज्यांना सीटा आणायच्या होत्या आणि जिथं नाही आणायच्या होत्या तिथे त्यांनी युती केली नाही. जसं प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी उभा होतो, या ठिकाणी शिवसेनेचे 4 दिले. त्या ठिकाणी इथं काय झालं, शिवसेनेचे 4ही पडले आणि राष्ट्रवादीचे घडीचे आले. तिथं 3 नंबरमध्ये रवी सोनकांबळे उभा होते, तिथंही पडले. 8 मध्ये तिथं बी ते असे जे चांगले चांगले माणसं निवडून येणार होते त्यांना पाडण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. काँग्रेसला जे आज चित्र आहे 12 नगरसेवकाचं, तर स्वतःच्या दुश्मने काढण्यासाठी हातेआंबेरेनं पुरा खेळ केला. परभणीत पूर्ण खेळ हातेआंबेरेनं केला. आणि 2-4 जण काँग्रेसचे जे अध्यक्ष विध्यक्ष आहेत त्यांना घेऊन, त्यांना बी कळालं नाही हे कोण काय गदा येतं सोन्याचं गाडो काय आहे, त्यांना कळालं नाही. आता कळालं असेल त्यांना, नाही तर त्यांच्या बी सीटा आल्या असत्या पात्रीमध्ये, इकडे तिकडे सगळीकडे सीटा आल्या असत्या, पण त्यांना कळालं नाही. त्यांना काय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांच्यामुळंच ह्या स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या बांधण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी, आमच्यासारख्या माणसाला पाडण्यासाठी काँग्रेस संपवण्याचं काम परभणीत या लोकांनी केलं. सांगा, तुम्हाला काँग्रेसच्या लोकांनी शब्द दिलता, हे दिलता, तुम्हाला तिकीट दिलं, तुम्हाला त्यांनीच पाडलं, मग आता स्वीकृत होण्यासाठी काय तुमचं नाव पुढे करताना तुम्हाला काय वाटतं याच्यावर काही? बघा, आता माझे वडील गेले तेव्हा सगळे परभणीचे जे नेते आहेत, सगळे मोठमोठे प्रस्थापित पक्षाचे नेते आहेत, त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा आशिष वाकोडेला आम्ही वाकोडे साहेबांकडे बघून तरी आम्ही ह्यावेळेस निवडून आणू, बिनविरोध निवडून आणू. बिनविरोध तर झालं का? नाही झालं. प्रत्येक पक्षाने इथं उमेदवार दिला, प्रत्येक पक्षाचा उमेदवार माझ्या ठिकाणी या ठिकाणी होता. पण ज्या काँग्रेसनं मला तिकीट दिलं त्यांनी माझं पॅनलच असं बनवलं की माझं जर शिवसेनेमध्ये 2-2 केलं असतं तर तिथं निवडून आलो असतो, पण ते बी नाही केलं. आता माझ्या वडिलांनी ह्या नेत्यासाठी, प्रत्येक लोकांसाठी, ह्या प्रत्येकासोबत चांगले संबंध होते, त्यांच्यासाठी कुठं ना कुठं काही ना काही माझ्या वडिलांनी केलेलं आहे. हे त्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही मला इलेक्शनमध्ये तर कसं पाडायचं ते पाडलं, सगळ्यांनी उमेदवारी दिली. आता स्वीकृत सदस्य करायचे का नाही ते त्यांच्या मनावर आहे. मी त्यांच्या आता पाया तर मी पडू शकत नाही साहेब. मला आता मी यांच्याकडे वर्षभरापासून सगळ्यासोबत मी कॉन्टॅक्टमध्ये होतो, मी सगळ्यासोबत बोललो होतो. सगळे मला शेवटपर्यंत असं म्हणले की आशिष तुला आम्ही निवडून आणू, आणि शेवटी जे करायचं ते केलं. आता स्वीकृत सदस्य करतील नाही करतील ही त्यांची मर्जी आहे. पण बौद्ध समाज आणि बौद्ध समाजाचा जे नेता होता परभणीचा वाकोडे साहेब, त्या वाकोडे साहेबासोबत जे हे लोक वागलेत ना, हे लोक, हे परभणीतला आंबेडकरी समाज विसरणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.